मुगाची खिचडी ही पौष्टिक असते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। विशेषतः आजारी पडल्याच्या नंतर हलकं फुलकं काहीतरी खाण्याची इच्छा होते, अशा वेळेस खिचडी ही आवर्जून केली जाते। पण ही खिचडी अजून पौष्टिक होण्यासाठी मी आज तुमच्याबरोबर काही खास 3 अशा टिप्स शेअर करणार आहेत। हिवाळ्यात तब्येत कमवायची असेल तर ही प्रोटीन युक्त खिचडी नक्कीच तुम्ही खायला हवी। डाळ खिचडी हे महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशभरात अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे। भाताचा प्रकार असला तरी चविष्ट, पौष्टिक आणि करायला सोपा असल्याने अनेकांकडे आठवड्यातून एकदा तरी रात्रीच्या जेवणासाठी खिचडीचा बेत ठरलेलाच असतो। लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळ्यांना खिचडी आवडत असल्याने आवडीने खाल्ली जाते। रात्रीच्या जेवणात हलका आहार घेतलेला चांगला असल्याने आहार तज्ञ देखील मुगाच्या डाळीची खिचडी खाण्याचा सल्ला देतात। यासोबत पापड, लोणचं, कढी किंवा ताक असेल तर जेवणाची रंगत आणखीनच वाढते। हे सगळे जरी खरे असले तरी थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला जास्त पोषण मिळण्याची आवश्यकता असते। त्यामुळे या काळात आपण भात खात असलेल्या अन्नातून नेहमीप्रमाणे जास्त ऊर्जा मिळायला हवी। यासाठी नेहमीच्याच पदार्थामध्ये थोडेसे बदल केल्यास त्याचे पोषण वाढण्यास मदत होते। चला तर मग पाहूयात हिवाळ्यात नेहमीचीच खिचडी जास्त पौष्टिक करण्यासाठी नेमकं काय करायला हवं। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। चला पाहूयात। नंबर 1, दाणे, तीळ, खोबरे। शेंगदाणे आणि तीळ यामध्ये प्रोटीन तसेच ओमेगा 3 फॅटी ॲसिड, लोह, स्निग्धता चांगल्या प्रमाणात असते। एरवी आपण खिचडी करताना दाणे किंवा तीळ घालत नाही, पण थंडीमध्ये खिचडीमध्ये हे दोन्ही घटक घातल्यास चव तर आणखीन लागतेच, पण वरील घटकांमुळे म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड, लोह, स्निग्धता खिचडीतून जास्त ऊर्जा मिळण्यास मदत होते। खोबऱ्यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्याने खिचडी करताना त्यामध्ये फोडणीमध्ये किंवा वरून घेण्यासाठी ओल्या खोबऱ्याचा जरूर तुम्ही वापर करायला हवा, जेणेकरून खिचडीची टेस्ट देखील वाढते आणि त्याचबरोबर पोषण देखील अजून जास्त वाढतं आणि ऊर्जा देखील मिळते। नंबर 2, डाळींच्या बाबतीत हे लक्षात ठेवा, आपण खिचडी करताना त्यामध्ये साधारणपणे मुगाचीच डाळ घालतो। ही मुगाची डाळ साधारणपणे पिवळी असते, त्यामुळे हिरवी साल असणारी मुगाची डाळ वापरावी। ती अधिक पोषक देणारी असते। जे बिना प्रोसेस केलेली असते सालीसकट जी मुगाची डाळ असते ती वापरल्याने तुम्हाला पोषण जास्त प्रमाणात मिळू शकतं। इतकंच नाही तर फक्त मुगाची डाळ वापरण्यापेक्षा तूर, मसूर, थोडीशी उडीद डाळ आणि थोडी हरभऱ्याची डाळ देखील तुम्ही वापरू शकता। यासाठी डाळी स्वच्छ धुवून भिजवून मग खिचडी केली तर त्यात छान मऊसूद असे शिजतात आणि खिचडीत एकजीव देखील होतात। त्यामुळे नेहमीच मुगाच्या डाळीबरोबर थोडीशी दुसऱ्या देखील डाळी मिक्स करू शकता। नंबर 3, भाज्या आवर्जून घालायला हव्यात। आता खिचडी म्हटल्यावर डाळ आणि तांदूळ इतके चित्र आपल्या डोळ्यासमोर येते, पण सीझन नुसार किंवा घरात उपलब्ध असलेल्या भाज्या लक्षात घेऊन आपण या खिचडीत भाज्या देखील घालायला हव्यात। यामुळे मुलांच्या पोटात भाज्या जाण्यास मदत होते। त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या काही ठिकाणी देखील खाल्ल्या जात नाही, पण तुम्ही ह्या हिरव्या पालेभाज्या देखील यामध्ये वापरू शकता। यामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्या, फ्लावर, कोबी, गाजर, लाल भोपळा, दुधी भोपळा, बीट, मटार, फरसबी अशा उपलब्ध असतील ज्या सीझनमध्ये आहेत त्या सीझननुसार त्या भाज्या घेऊन तुम्ही बारीक चिरून घ्यायला हव्यात। त्यामुळे खिचडी सोबत भाज्या देखील पोटात जातात आणि पोषण मिळण्यास देखील मदत होते। या ज्या मी 3 टिप्स तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्या नक्कीच तुम्ही खिचडी बनवताना वापरून पहा। तुमची खिचडीची चव वाढण्यासाठी मदत होईल, त्याचबरोबर जास्त जीवनसत्व देखील तुमच्या पोटांमध्ये जाऊ शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती समजली जाईल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।